रक्षक प्रतिष्ठानने गुटख्याविरुद्ध अवैध गुटख्यावरती मोहीम उघडली. 15/12/2025 रोजी माननीय SP साहेबांना निवेदन दिलं होतं की तात्काळ सातारा जिल्ह्यातील गुटखा बंद करावा. त्या अनुषंगाने रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी जी मोहीम उघडली आहे त्या अनुषंगाने आज कराड तालुक्यामध्ये माननीय उपाध्यक्ष पाटील मॅडम यांना रक्षक प्रतिष्ठानचे निवेदन देण्यात आले की कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक होते. कर्नाटकातनं ते मिराज विटा करत आपल्या भागातनं त्याची एंट्री होते आणि पुण्याला त्या गाड्या निघून जातात. कोट्यावधीचा माल आपल्या हातातून जात आहे. त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती जे मोठे व्यापारी आहेत जे टपरी चालक असतील गुटख्याचे त्या सगळ्यावरती तात्काळ कारवाई करावी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्यासोबतच कराड तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेही दिले आणि दुसरी गोष्ट शहर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत तेही दिले. मावा हा शरीराला जेवढा घातक आहे तर त्या संदर्भातलं कॉलेज आणि शाळा तिथंही ह्याची अवैध विक्री चालू जाते. कुठल्याही प्रशासनाच्या ह्याच्यावरती त्याचा धाक राहिलेला नाही. जरी या संदर्भात जरी कारवाई नाही केली तर रक्षक प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. जय शिवराय. तसेच अवैध जो गुटखा आहे मावा फुलचंद पानामध्ये केमिकल गांजाचं पाणी नशेचे सगळे पदार्थ वापरले जातात. शाळा कॉलेज HM असेल VC असेल जो सगळा परिसर जो कॉलेजचा आहे तिथं फार्मसी कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ग्रामीण भागामध्ये तिथल्या शाळा कॉलेजेस आहेत. सगळीकडे अवैध प्रकार चालू आहे. पोलिसांनी हे गांभीर्याने घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी व माननीय नरहरी झिरवळ साहेब जे मंत्री आहेत त्यांनी पण याच्या संदर्भातला आदेश काढला आहे की तात्काळ बंद करण्यात यावं. तरी ह्या सगळ्याचा निवेदनाचा विचार करून पोलीस प्रशासनाने मंत्री महोदयांचा काढलेला आदेश व आम्ही दिलेलं निवेदन याची ही करून त्यांनी तात्काळ कारवाई करावी. जय महाराष्ट्र. आता मंत्र्यांनी जो आदेश काढलेला आहे मोकांतर्गत कारवाई करावी त्यांच्यावर गुटखा व्यावसायिकांच्यावर. तर आपल्या कराड तालुक्यात असे भरपूर व्यापारी आहेत काय तर त्या संदर्भात तुम्ही आत्तापर्यंत काही कारवाई झाल्या असं बघितलं आहे का? कुठलेही गुटखा व्यापारक किंवा मावा किंवा ह्याच्यावर कुठल्याही कारवाई दिसत नाही. काही छोटी मोठी कारवाई होत जातात पण ज्याच्यावरती वारंवार गुटख्याच्या संदर्भात केसेस चालले आहेत अशा सगळ्यांची यादी काढावी आणि त्याच्यावरती जसं मंत्र्यांनी आदेश दिले की मोका लावून की अशा लोकांवरती मोका लावावा त्यांनी. एवढीच आम्ही रक्षक प्रतिष्ठान मागणी करत आहे. जर आरोपी जर गावले असे गुटखा विकताना किंवा मावा विकताना किंवा काय असं फुलचंद पान म्हणला तुम्ही अशा पद्धतीत गावले तर त्यांच्यावर कोणत्या पद्धतीत कारवाई करायला लावाल तुम्ही? कायद्याचे जेवढे जास्तीत जास्त कठोर असतील कलम ह्याच्यावरती तसं लावावं व ज्या मंत्र्यांनी आदेश दिले की मोकांचं कारवाई. अहो गुटख्यावाल्याला एकाला मोका लावला ना अख्खा जिल्हा सुधरल. जर पोलीस प्रशासनानं मनात आणलं ना तर काही करू शकते. जसं म्हण असते की मंदिराची बाहेरची चप्पल बी उचलू शकत नाही एवढी दहशत एवढी भीती पोलिसांची राहिली पाहिजे. अशा प्रकारची कारवाई ह्या व्यापारावरती आणि गुटख्यावरती विक्री करणाऱ्यावरती करायला पाहिजे. तसेच आज कुठल्याही कार्यालयामध्ये गेलं तर आपल्या शेजारचं कार्यालय प्रशासकीय इमारत आहे. प्रत्येक कोपऱ्यावरती गुटख्यानं खाऊन जो पिचकाऱ्या मारून जे कलर दिला जातोय ह्याच्यामध्ये याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. प्रत्येक प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचं होत असेल तर त्या कार्यालय प्रमुखांनी त्याचं दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे. जर नाही केलं तर रक्षक प्रतिष्ठान ह्याच्यावरती आंदोलन करेल आणि आमरण उपोषण सुद्धा चालू करेल.